करा ना, करा ना. तर आता आपण चाललोय खंडाळा पॉइंट. माथेरानमध्ये पण खंडाळा आहे, लोणावळ्यामध्ये पण आहे ना आय थिंक. माथेरानमधून तो खंडाळा इथून दिसतो, त्याला म्हणतात खंडाळा. आता चाललं नाही जात. चढलं जाईल का? पायाला लागते, थांबा. काय तुम्हाला तेच म्हणते, तुम्ही कसं काय सांगताय म्हटलं पुढे काढायला. नाही जा, पण काय प्रॉब्लेम नाही. बोला. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. तू माझी म्हशी, मी म्हशी, तू माझी म्हशी, मी तुझा रेडू. आलू तिथे ना लहान मुलगी होती, तर ती गोला मागत होती. तर तिची आई म्हणे तिथे गोला संपलाय, तर तिथे गोला होता. अरे म्हणजे किती वेळ बनवता यार लहान मुलांना. लगेच दुसरी बाई वेड बनवावं लागतं, लहान मुलांना वेड बनवावं लागतं. लगेच तिथं दुसरी बाई होती, ती इशारा करत होती, हा संपलंय. म्हणजे ते लहान पोरांना बिचारे इतुशे. आता वाजले आहे रात्रीची 8 आणि आता आम्ही चाललोय काहीतरी खाण्यासाठी, म्हणजे डिनरसाठी. तर मार्केटमध्ये मी तुम्हाला मागच्या वेळेस पण दाखवलं होतं, बऱ्याच वस्तू भेटतात. शूज, क्रॉक्स, म्हणजे कटलरी वगैरे, पर्स, हँडबॅग्स, खूप साऱ्या गोष्टी भेटतात. तर आम्हाला आता खायचं शोधायचं होतं आधी, कारण खूप भूक लागली होती. आणि मोमोज खाऊन आम्ही गेलो चीज गार्लिक ब्रेड खाण्यासाठी. चीज गार्लिक ब्रेड केवढा भारी होता हे तुम्हाला एक्सप्रेशनवरून कळलंच असेल. तर माथेरानमध्ये एक शॉप आहे वाव म्हणून, तिथे खूप अमेझिंग गोष्टी भेटतात, खूप जास्त. तुम्हाला या शॉपमध्ये सगळंच भेटेल. कॅफे म्हणू शकतो, शॉप नाही सॉरी, सगळंच भेटेल. आणि एकदम क्वालिटी त्यांची चांगली असते, एकदम प्रॉपर हायजीन, एकदम प्रॉपर देतात ते. म्हणजे असं बाहेरच बसावं लागतं, पण प्रॉपर खायचं, प्रॉपर आयटम्स असतात छान. कशी आहेत मॅडम? अजून नाही खाल्लं नाही आहे, फक्त ब्रेड ओके. ट्राय करतोय फक्त. तर हे ते शॉप आहे, मेन मार्केटमध्येच आहे. इथे अंकल आंटी असतात आणि बाजूला त्यांच्या मुलाचं चहाचं पण शॉप आहे, तिथे पण खूप छान चहा भेटतो. तर तुम्ही कधी आले तर नक्की इथे विजिट करा. त्याच्यानंतर माझ्या नवऱ्याचे फेवरेट शेंगदाणे घेण्यासाठी आम्ही गेलो. तर इथे बरेच गोष्टी होत्या, चना, म्हणजे चण्याचे खूप सारे टाईप्स होते, पण आम्ही फक्त शेंगदाणे घेतले. ते बॉईल केले होते आणि प्लस त्याला नमकमध्ये रोस्ट केले होते, तर त्याची टेस्ट एकदम ऑसम लागत होती. आणि एकदम त्यांनी जस्ट बनवले होते, एकदम गरम होते. तर आम्ही थोडेसे घेतले, म्हणजे पावशेर का अर्धा किलो असं काहीतरी घेतलं आणि तिथून निघालो. हॅलो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. गुड मॉर्निंग नाही आहे, आफ्टरनून आहे. पावणे 1 वाजले. तर मी काल मस्त आराम केला, लवकर झोपलो होतो आणि उशिरा उठलो आहे, पूर्ण रेस्ट केला आहे. आणि आता आपण चाललो आहे नेक्स्ट डे संडे. तर आपण आज चाललो आहे पहिले नाश्ता पण नाही म्हणून काय, म्हणजे काहीतरी खाऊ, ब्रंचचा टाइम झाला आमचा आता. आणि मग बाकीचे स्पॉट आहेत ते एक्सप्लोर करू. काल यांनी, मी ब्लॅक घातलं होतं आणि यांनी पोपटी
म्हणजे लाईट ग्रीन घातलं होतं. आज मी लाईट ग्रीन घातले, त्यांनी ब्लॅक घातले. आम्ही कॉन्ट्रास्ट ऑपोजिट आहेत. कॉन्ट्रास्ट घालतो, ऑपोजिट नाही आहे. सो हॅलो गाईज, तर आता आम्ही आलो आहे साकवी व्हेज रेस्टॉरंट. आम्हाला खायचा आहे डोसा. काय? आणि इथे सगळे पितळाचे भांडे शो म्हणून लावले आहेत. चहा कॉफी काय सांगायचं? चहा. डोसा बोला, चहा ना. तर आम्ही घेतला आहे हा डोसा. खाऊन सांगा ना. छान आहे खरं. छान आहे. खरंच चांगला वाटतं. आता बघू, टेस्ट करते भाग्यश्री पाटील. आपण तिचे एक्सप्रेशन कॅप्चर करला बघा. खायच्या अगोदरच खरंच छान आहे. खरंच छान आहे. हॅलो गाईज, तर आज सॅटर्डे आहे. आम्हाला असं वाटलं होतं आज संडे आहे. आम्हाला असं वाटलं होतं खूप कमी गर्दी असेल, पण सॅटर्डेपेक्षा जास्त गर्दी आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द लोक वन डे रिटर्नवाले आहेत आणि भरपूर गर्दी आहे. आता तरी म्हणजे आता 1 वाजला आहे तरी एवढी गर्दी, म्हणजे सकाळी पण खूप लोक गेले असतील आणि नंतर पण खूप सारे लोक येतील. त्या लोकांमध्ये मी नाही आहे, कालच आलो. तुमच्याकडे माईक नाही आहे? माझ्याकडे माईक आहे, पण तो माझा माईक घेतलेला आहे मॅडमने तिच्या माईकची. इकडे आहे अलेक्झांडर पॉइंट, रामबाग पॉइंट, लिटिल चौक पॉइंट, बिग चौक पॉइंट अँड वन ट्री हिल. 3 किलोमीटर आहे. तर बघू आपल्याकडून जेवढं होईल तेवढं करू. गाईज, तुम्ही एकदा फक्त वातावरण बघा केवढं भारी आहे. खूप फॉग आहे इथे, खूप जास्त. आणि हा पॉइंट आम्ही फर्स्ट टाइम येतोय. 2 वर्ष मी म्हणजे 2दा आली आहे, बट इकडे कधीच नाही गेली आहे. मी पण नाही गेलो कधी. हे पण नाही गेले कधीच. आणि मी पण नाही गेली कधीच. ये रातें ये मौसम नदी का किनारा, चंचल हवा. वा वा वा. सिंगर ऑफ द डे भाग्यश्री पाटील. म्हणा ना, छान म्हणत होते. तू बोलत होते, मी फक्त जॉईन केला. आता गाणे आठवत नाही मला काल गाणे आठवते. आता जस्ट सुरुवात आहे ना, थोड्या गाणे आठवते. थोड्या वेळात बघा तुम्ही कसं ऍक्टिव्ह होतं पोरगा अजून. ऍक्टिव्हेट मोड ऑन होईल थोड्या वेळात. अलेक्झांडर पॉइंट 5 मिनिटावर आहे असं केव्हांचं म्हणताय, बट अजून पॉइंट आला नाहीये. मोबाईलमध्ये किती क्लिअर कट फॉग दिसतोय मागे. सगळीकडे पॉइंटला काय राहतं, हेच राहतं. पण हा पॉइंट एकदम कडक आहे. घे ना तू असं 360 घेतला इकडनं घेतो बा. कुठं चाललंय ऑलरेडी ते लावलेलं आहे, याच्या पुढे जाऊ नका. लोक ऐकता का? चालते का नको बाबा. ती मुलगी इथे पूर्ण सिक्युरिटी लावली आहे, तरी हे लोक ते एकदम त्याच्या पण पुढे गेले. आणि ही पोरगी बघा तुम्ही, एकदम लास्टच्या टोकावर उभे. तिथून डायरेक्ट खाली जायचा रस्ता आहे. चुकून जर पाय सटकला तर पावसाचा येतो आपण. मस्त पॉइंट आहे, सुंदर. कुठे जायचंय? तिकडेच गेलेलं परवडलं. आताशी आम्ही फक्त 1 पॉइंट केला. आता आम्हाला काहीच समजत नाही आम्ही कुठे चाललोय. काल जिकडे गेलो होतो तिकडेच रस्ता आहे. बघू कुठे जातो ते. लेट्स सी.
गाईज माझा नवरा ना असं खूप बडबड 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 करतो, पण जर कॅमेरा चालू झाला एकदम शांत, सज्जन ते आहेच पण तरी एकदम असं शांत होऊन जातं. आपण आम्ही जे पॉईंट केले नाही ते आम्हाला बघायचे, बट इकडे डायरेक्शन वगैरे काहीच त्याचे नाही दिसत आहे जिकडे आपल्याला जायचंय. इको पॉईंट तुझ्या काय घरी हनीमून पॉईंट वगैरे कुठे होते यार ते? काय माहित, कोणीच नाहीये, शांती शांती आहे पुढे. सगळ्यात जास्त गर्दी इकडे असते लेकला. तो आम्ही काल जिकडे गेलो होतो शार्लोट लेकला, तिथेच परत त्याच्या पुढे बघू कुठे त्या साईडला कुठे दुसरे पॉईंट असतील तर करू, नसतील तर नसतील तर लेक. काय तूच घेऊन चालली, मी तर पहिलेच बोललो होतो नको इकडे. हा मग तुम्ही सांगा कुठे जायचंय. त्या साईडलाच आपण तिकडनं निघायलाच नाही पाहिजे होतं, पण तिकडे प्रॉब्लेम असं होता, तिकडे एक पॉईंट डायरेक्ट 2 किलोमीटर लांब होता. मग 2 किलोमीटर लांब होता डायरेक्ट तिकडून एक पॉईंट, म्हणून आम्ही इकडे आलो 1 किलोमीटर लांब. तिकडेच गेलो असतो बरं झालं, 2-3 पॉईंट गेले असते अजून. पहिला पॉईंट काल आम्ही बॅग नव्हती पहिला घेतली. पॉईंट आपल्या तिकडे अर्धा किलोमीटर होता, दुसरा पॉईंट 1.5 किलोमीटर, तिसरा 2 किलोमीटर असे होते, 3 किलोमीटर 3.5 किलोमीटर असे होते. हा. मग एक पॉईंट आपण करून परत इकडेच आलो, काल गेलो तिकडे. यार तेच सांगतो मी, तिकडे केलं असतं तर बरं झालं. पण काही समजत पण नाही ना तिथे. दिलं होतं ना त्या इकडे नाही इथला नाहीच म्हणतोय. जो पहिला पॉईंट अलेक्झांडर पॉईंटच्या पुढे आपल्याला जायचं होतं, तू बोलली नको इकडे, कळलं का? तिकडे जागा कुठे होती? तिकडे डायरेक्शन काहीच नव्हतं, अरे फक्त असं पागल, तिकडे जंगलचा रस्ता होता. होता. ती 4 पॉईंट होते. दाखव व्हिडिओ मध्ये, तुला दाखवतो. दाखव व्हिडिओ मागच्या व्हिडिओ. मग तिथल्या तिथे सांगायचं ना. मग तुला तेच बोललो, तू नको बोलली तर